हॅलो. हॅलो बिंदुताई, मी बोलून राहिली. अरे ललिता, बोल बोल. अंधेरे हा हा हाय ना. परी अंधेरे खेळून राहिले. हा बोल ना. बाप्पा, फोनवर बोलत बोलत तिकडे गेले. इथून इथं बोलणं होत होतं का? मा देखता बोलायचं नव्हतं काय? हा, गोष्टच बदलून दिली बिंदुताईनं तर. तिकडून ललिताताईचा फोन होता वाटते. आणि मग ललिताताईनं तर धीरेच्या बाऱ्यामध्ये विचारलंच नव्हतं. एकदम एकदम बिंदुताईच्या घोड्यावर चढून म्हणायला लागले, धीरे धीरे हो 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 खोलीत आहे करून चालले गेले. काही समजलं नाही बापा मला. जाऊ दे, काय करायला लागते मुली. बरोबर म्हणे मामी. मामी बरोबर म्हणे. बरं झालं, करतो बरं मामीला फोन. हॅलो. हा बोल काजल. मामी तुम्ही बरोबर म्हणत होत्या. तुम्ही बरोबर होत्या. तुम्ही म्हटलं ना तसंच आहे इथं सगळं. मग मी म्हटलं होतं ना तुम्हाला, कोण कधी धोका देईन काही सांगता येत नाही. किती की सगळ्यातला सगळा असला तरी तो पहिले आपल्या स्वतःचा विचार करते. पहिले स्वतःचाच विचार करते. मग केली का गोष्ट तुम्ही तुमच्या सासरी ते नावी करून घ्यायसाठी? काय म्हणते, करून देतो म्हणते. हो बरोबर आहे मामी तुमचं. इथं माई मोठी जाऊन पहिले मोठी साजरी वागत होती, आतापर्यंत चांगलीच वागली. ते मला कधी टाकलं नाही तिनं. आणि आता मी हे वावर नावी करायची गोष्ट केली ना मामी, तर आज त्यानं लगच हरकत केली. हा पहिल्यांदा. हा 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 पा काजल, दाखवले ना सगळे ना रंग. तुम्ही फक्त गोष्टच केली तर दिसले ना तुम्हाला सगळ्याचे अवकात असे आहे सगळे. आणि तुम्हाला वाटे का तुमच्या सासरचे लोक भल्ले चांगले आहे? नाही, तुम्ही राहता तिकडे दूर आणि यायच्या हवाली दिलं सोडून सगळं. आता काय म्हणते ते करून देतो म्हणते का नावी करून देतो म्हणत असाल तर नावी करून घ्या आणि बस आपल्या आपल्या हिस्स्यामध्ये कोट बांधून ठेवून द्या. नाही ना मामी, नाही म्हणते माझे सासरे. मी नाही नावी करून देत म्हणते. तुम्हाला पेराचं आहे तर पेरा म्हणते तुम्ही, म्हणते तुमच्या तुमच्या हिस्साईमध्ये. मी नावी नाही करून देत म्हणते आताच म्हणते. आणि मी मेल्यावर आपोआप तुमच्या नावावर येते म्हणते. असे म्हणून राहिले माझे सासरे. असे म्हणून राहिले. आणि मग भांडणं केले म्हणजे म्हणा त्या बुड्याला समजत नाही का? हा, भांडणं करून मग तो म्हणून माया होय, तो म्हणून मोठा म्हणून मॅच केलं एवढं, तू तर तिकडेच होता मायाच होय, असे तसे भांडणावर येतात. म्हणून का नाही, वडिलाला समजलं पाहिजे, बुड्याला समजलं पाहिजे. आताच तिघाचं अलग अलग दिलं पाहिजे बापा करून. काऊन असा करते बुडा? हा, तर तू समजायला नाही का जवायले? मन जवायले असं असं सांग, समजा त्याले. नाहीच म्हणते मामी, नाही म्हणते माझे सासरे. ते नाही, 2 वेळा बोलले ते नाहीच म्हणते. तर मग मी त्याला असं म्हटलं का नाही म्हणते म्हटलं नावी करून घेवायसाठी, तर तुम्ही असं करा म्हटलं, आपला हिस्सा जेवढा येते आपला मोकळं राहू द्या, कोणी नको पेरा. आपल्याला पेरणं नाही तर पेरू म्हटलं आपण, असं म्हटलं मी. हा बस बस बस, बरोबर मस्त केलं काजल, मस्त केलं तुम्ही. बरोबर ते सुती ताली सुती येऊन जातात. वावर मोकळं झालं म्हणजे. आणि पेरू नका त्याच्यावर काहीच, अशी बंजर जमीन होऊ द्या. ते खुदच समजन. मग तुम्ही पेरा मशागत करा तर ते म्हणा हा पेरते. पेरू नका काही त्याच्यावर. पेरू नाही मामी, मी असा विचार केला होता का बा त्याच्यावर काही ना काही सोयाबीन नाही ज्वारी काही पेरून टाका कमी मेहनतीचा, असा विचार केला बा मी. तुम्ही म्हणता पेरू नका. नाही पेरू नका काजल, तुम्ही पेरू नका. तर तुम्ही तिथं राहता नाही तर काय करा, पेरलं तर असं किती तुमच्या हाती येणार आहे? काही पहा लागते वा, शेतामध्ये पेरून घातलं तर पहा लागते. तुमच्याकडून होईन का पाय ना? आणि टायमावर होईन का सगळं? पेरू नका, पेरू नका. पेरांत तर यायला तर चांगलंच अजून. त्याच्यापेक्षा तुम्ही मोकळं राहू द्या आणि तेवढं तुमची जागा जंगल होऊ द्या, तेव्हा समजन त्याला, तुझ्या सासऱ्याला तेव्हा समजन. हो ठीक आहे मामी, मग मी अशीच करतो. मग पेरतच नाही, मोकळं ठेवा म्हणून माझ्या जमीन पेरत नाही. हो. आणि काय हरकत केली तुमच्या मोठ्या जाऊन? माई लहान जाऊ मधातली ती माहेरी गेली भांडणं करून. पोरग इथंच आहे. तर तिचा फोन आला तर माई मोठी जाऊ माझ्या समोर नाही बोलली. बोलत होती पण मी दिसल्याबरोबर बहाणा करून चालली गेली तिकडे. माझ्या समोर नाही बोलली. असं काय, तुमच्या समोर नाही बोलली ते याचा अर्थ का तुमच्या बद्दल काही ना काही बाळणार? मग त्या तुमच्या बद्दल काही ना काही बोला ते तिकडे, म्हणून तुमच्या समोर नाही बोलली. पा सावध राहा बापा, सारं जग हे तसेच आहे. माय बाप सोडून बाकी कोणी आपलं नाही. म्हणून सावध राहा. आणि जवायले बी तसं सांगा. हो हो मामी, बरोबर आहे तुमची गोष्ट. बरं मामी चला ठेवतो. हो ठेवा. काही असलं समजलं नाही तर फोन करा मला. हो मामी ठीक आहे. काय त्या मायच्या फोनवर काय म्हणते? बुडीला देऊ नको म्हणते का जेव्हा? ते तर देत नाही मला. आता तुला सांगते फोन करून बुडीला देऊ नको, जेवायला नको देऊ म्हणे. घाडी बदनात आहे हो तुम्ही, घाडी बदनात आहे. आजी तू काय एवढं देते माय तरी माय वाईटच म्हणते पाहिजे बुडी. मा आईचा फोन होता, मा भाषेचा फोन होता. खटी बोलतो तू का माझ्यासारखीच? त्या मायनं म्हटलं असं बुडीले खटी बोल, बुडीले सांगू नको मी फोन केला म्हणून. खटी बोलतो का? छान तोंडा ते.
हट बापा, बुढीच्या वाई नाही लागणार परत बापा. मी इकडे येऊन बसली तू याच खोलीमध्ये. मा खोलीमध्ये धैर्य परी झोपले आहे, तर म्हणून मी तुझ्या खोलीत येऊन बसली इकडे. हा काय, कसं आहे बिंदुताई, धैर्य कसं आहे? माझी आठवण की काढत असेल नाही? हो आई, आई असं म्हणते आणि बस भुलून जाते. तेवढी जेवढी आठवण काढत नाही तुझीवाली. परी संग खेळते आणि बस थकते, आणि मग मी दोघाली संग मगच देतो खिचडी, वरण भात, भाजी पोळी चारून देतो, आणि दोघही संग मग खेळता खेळता झोपून जाते. जास्त काही आठवण गिटून नाही काढत तुझीवाली. मला वाटलंच बिंदुताई, तुम्हाला तुम्हाला बी आईच म्हणते ना तू, तर त्याला असं वाटत असेल का माझी आईच होय तुम्ही बी. नाही, माझी पहिले 2 आई होते, आता एकच आई आहे असं वाटत असेल त्याला. हो, आई म्हणते मला, आई आईच करते, पण कधी मला त्याची नजरे अलगच लागते. असं इकडे तिकडे पाहते, आई असं करून माझ्यावर येते, अजून इकडे तिकडे पाहते. त्याला असं वाटत तर असन का एक आई नाही दिसून राहिली, ते नाही दिसून राहिली. पण आता बिचारा बोलू शकत नाही ना, स्पष्ट लहान आहे ना, त्याच्यानं आठवण तर येते. काय तू आता माहेरी गेली तर तिथंच बसली राहशील का? हा, येत नाही काय? मी आताच नाही येत ताई, मी आताच नाही येत. मी लय बोलले हे उतरून. आता यायचे 5,000 रुपये जमा करतो ना पहिले, आणि मग पाहिजे हे घेवाले येतील तरीच येईन मी, तशी नाही येत मी. नाही ललिता, तू कोणी भुल्ल्या भाकरी खाऊ नको तू. हे बाई इकडे काजलचं काय रंग चालू आहे पाय, आणि तू तिथं जाऊन बसली. हा, काय म्हणते, आली का तिथं काजल? घरी आली आहे काय? हो, दोघंही आले आहे घरी. असं काय म्हणते मग? सांगा, काय म्हणत असेल, तुम्हाला काही बोलत असेल, मला काही बोलत असेल तर सांगा. आता तिची सटकणी काढतो. मी कोणाला भेट नाही, मला चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा, जे खरं आहे ते मी बोलतो. नाही, तुले ना मला काही नाही म्हणत, कोणाला काही नाही म्हणत. आता तिने अलगच काढलं बापा. बापूजीले भडकवलं, बापूजीले पटवलं, भडकवलं आणि इथं आणलं, आणि बापूजीले म्हणायला लावलं का वावर नावी करून मागून राहिले बापूजी. तिनं म्हटलं बापूजीले असं, वावर नावी करून द्या, करून मागा. तर बापूजी ते जसे शिकून राहिले तसेच बापूजी बोलून राहिले, वावर नावी करून मागून राहिले. पण मामाजी काही नाही म्हणते मामाजी. बापा 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 बापा, बिंदुताई, काजल तर मापेक्षा 2-4 पाऊल समोरच निघाली. मी एवढी भांडली, झगडली, दुकान टाकून मागली, एसी घेऊन मागली, पसरू, पण वावर नावी करून नाही मागली बापा अजून. हा, बापा बापा बापा, हिनं तर चांगली उडीच मारली, मापेक्षा जास्त भरारी मारली. हो, आणि तिच्या स्वतःच्या नावी मा नावी करून दे म्हणते, अशी म्हणून राहिली ते. म्हणजे बापूजीला म्हणते तुम्ही तुमच्या नावावर करून मागा म्हणते, मग तुमच्या नावावर झालं का तुम्ही मा नावावर करून द्या म्हणते. पाय माय बाई बाई बाई, काजल दिसते कशी बिंदुताई, दिसते कशी ते. हा, असं वाटतं का तिला काहीच नसन समजत. घराचा स्वयंपाक करणं येत नाही तिले, घरचे कामं येत नाही तिले, आणि हे मोठं येते तिले. हा, हो ना, पाय ना अशी करून राहिली ते. मग कोणी बोललं नाही का बिंदुताई? कोणी बोललं नाही कोणी तिला काहून अशी म्हणतो म्हणून? काय बोलणार आहे तिने? भांडण नाही केलं तिनं, प्रेमानं बापूजीले समजावलं, आणि बापूजी बी प्रेमानं मामाजीले म्हणून राहिले होते नावी करून द्या. पुढं तर करातच आहे, तर आता काहून नाही? मग कधी तर होतेच, आताच करून द्या. तर मग मामाजी बी काही कोणी भांडलं नाही, काही नाही. मामाजीनं म्हटलं नाही करून देत आता नावी. हेही म्हणते नावी करून कायच्यासाठी? पेराचं आहे तर पेरा म्हणते, पण नावी काय का नावावर पेरान काय म्हणते? तर मग असं म्हटलं, तर मग गेले अंदर, आणि मग जेवायला बसले तर अजून म्हणते बापूजी, तिनं अजून शिकवलं असं काजलनं, तर अजून म्हणते बापूजी नावावर नाही करून देत, माई हिस्साची जागा मोकळी ठेवा, मी पेरतो. हा बापा बापा, पेरते होते त्याच्यानं पेरणं. हो ना, पाय ना, पेरतो म्हणते. आता मोकळी जागा ठेवा म्हणते. तू राहिली असती ना ललिता तर मजा आली असती, पण तू जाऊन बसली तुझ्या माहेरी. मी म्हणतो का सोड ना, बोलणं चालणं चालूच राहते, होतच राहते, येऊन जाय. येतोच मी बिंदुताई, येतोच मी, आणि बापूजीचे चांगले सटकणीच काढतो चांगले. हा, थांबा, येतोच मी. हो ये, आपलं घर तर घर होते. हो, आता तर मी इकडे बसली राहीन तर ते तर तसेच करतील, आणि मग तुम्ही नाही बोलणार, आणि ते भाऊजी नाही, माहिती बोलणार नाही, कोणीच नाही बोलणार. मग ते त्याची मनमानी करतील. हा, हो, तरी आता बाई बोलल्या, तरी मामाजी बी बोलले बापूजीला, पण जास्त नाही बोलले. हो काय, थांबा म्हणा, दाखवतो मी चांगली आता. राकेश, पेरतो का? काय पेरतो मग? बियाणे घेवायला चाललो आम्ही. चाल संग, काय पेरतो तर घेऊन येतो तू बी संग मग. आणि मदन, तू पेरतो काय? तू काय पेरतो तर चाल संग, काय बियाणं लागते तर तू घेऊन येतो. आणि वावरात चला तिघही जण, तिघाली 3 हिशात पाडून देतो, आणि पेरा आपल्या हिशाईमध्ये. मग खूप पेराचं आहे तुम्हाला तर. मला नाही पाहिजे बाबा हिस्सा पेरासाठी, मला नाही पेरायचा आहे. मी माझ्या दुकानातूनच उठ्या नाही येत, तर तिथं वावर पेरायला मी कधी जाईल? मी नाही पेरत. दादा बाबा, तुम्ही काय पेरायचं आहे ते पेरून घ्या.
नाही मग अजून म्हणशील राकेशले दिलं पेराले, मोहनले दिलं पेराले आणि मले नाही दिलं, असं मापाशी चालणार नाही. चल पेर, तू बी काय पेरत होता? नाही बाबा, मी पेरतच नाही बाबा. पहिलेही मान झालं नाही वावरात पेरणं दारणं हे तर आता काय होईन बाबा. नाही पेरत मी. करा तुम्ही पेरा, काय पेरत आहे ते. मी माझ्या दुकानात खुश आहो. ठीक आहे. राकेश, तुला काय पेरायचं आहे? चल चल दुकानात संग घेऊन येतो बियाणं कोणतं पेरतं तर. मी पेरतो बाबा. मी काही नाही, बियाणे घेऊन येता तुम्हीच. मी सांगतो, मी चाललो ऑफिसले, माझ्याजवळ वेळ नाही. तर तुम्ही कनी हो, ज्वारी ज्वारी घेऊन ये जा. किती हिस्स्यामध्ये मला पेरायला देतात, किती लागते तर तेवढी तुम्ही ज्वारी घेऊन ये जा. मी ज्वारी पेरून टाका. अशानं होतं काय? तुम्ही घेऊन येता, तुम्ही करून घेता. अशानं आम्हाला काय नोकर ठेवतो का तू? तू चाल स्वतः, आणि तुला किती पेरायचं आहे तर तू पाय. मले बाबा, मले काही एवढं समजत नाही ना. आता मी कधी पेरलंच नाही वावरामध्ये. किती पेरायचा, केवढ्या जागेत केवढं पेरायचं आहे तर मला काय माहित. आता तुम्ही पेरत राहता करता तुम्ही, तर तुम्हाला माहित असं ना बाबा. आणि माझा जो हिस्सा आहे त्याच्यात जेवढं बियाणं बसते तेवढं तुम्ही घेऊन या ना. म्हणजे एवढं नॉलेज नाही आहे. नॉलेज नाही आता बोलायला लावू नको राकेश, बोलायला लावू नको. नॉलेज कधी येईन तुले? तेवढा उडून राहिला तू, कुदून राहिला तू, तर नॉलेज बी घे ना. चाल संग. आणि आम्हाला म्हणू नको हे आण ते आण, करून घ्या पाहून घ्या. रिकामं नाही आम्ही. आता सांगतो मी कडक बोलतो मी. मग मला काही म्हणा तुम्ही. पाय राकेश, याच्याचसाठी मी नाही म्हणून राहिलो. ते आपल्याला करायचं असलं तर आपण स्वतः घुसा लागते, तेव्हा करायला लागते. आणि शेतीचं मान होत नाही राकेश, म्हणून मी पहिलेच हात धुवून बसलो, मना केलो. मान पहिले होत नव्हतं, तर आताही होत नाही. तुझ्यानं होते तर तू कर बुवा राकेश. नाही तर तू बी अलग चुपचाप आपलं नोकरी पाय, आपलं घर पाय. या शेतीच्या कचकट्यात तू धसूच नको. लय करायला लागते. बोल, चालतं काय राकेश? चाल, जास्त विचार करायचा नाही. चाल घेऊन ये बियाणे. ठीक आहे बाबा, येतो मी तुमच्यासोबत. चला, ज्वारीच आणायची आहे मला. पण किती घ्यावं लागेल तर ते मला तुम्ही तिथं सांगून दे जा. हो हो, तिथं चाल ना तू सांग. किती घ्यावं लागते तर तुला सांगून देतो मग. येतो बाबा मी. तोंड धुवून येतो जरासा. तोंड धुवून काय लिहावं लागते का त्याच्यासाठी? तर लग्नाला चाललो काय, पोरगी पाहायला चाललो, तोंड धुवून येतो म्हणतो. शेतामध्ये जावं लागते तर तोंड धुवून नाही जावं लागत, तसंच जावं लागते. बाबा शेतामध्ये नाही चाललो ना, पण दुकानात चाललो ना, म्हणून. शेतामध्ये जाऊ तर तसंच येतो मी. 5 मिनिटात येतो मी तोंड धुवून. चला तुम्ही तोपर्यंत तिकडे गाडीजवळ येतो मी. हो ये. काय करते काय नाही तो कुठं आता. कोणाच्या सांगी वांगी ना ऐकून राहिला तर त्याचं त्याला माहीत पटेल. बापा 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 बापा, मी पाहूनच राहिली तुम्हाला किती वेळची. पावडर काय लावून राहिले, क्रीम काय लावून राहिले, 10 वेळा ते केस उभे करून राहिले, आणि तो चष्मा एवढं मटकून चटकून कुठं चालले हो राकेशजी? बियाणे घ्यायला चाललो ना आता. बी घ्यायला चाललो. आता तूच तर लावली ना माग, असं म्हण तसं म्हण. तर आता बाबा म्हणते संगत चाल म्हणते माया बियाणं घेवाले. चाललो ना आता बाबा संग बियाणं घेवाले. ज्वारीच आणतो नाही, ज्वारीच म्हणतो ना तो, ज्वारीच पेरतो म्हणतो ना, घेऊन येतो ज्वारी. पाहिजे मग तू शेतात चालत जातो, आणि हर शनिवारी येत जाऊ. काय ते काम आहे ते करत जाऊ. माना नाही होणार बापा, राहू द्या. पेरणं गिरणं ते नको करा. हर शनिवारी येणं जाणं तेच करा काय एवढ्या दुरून. आणि माना नाही होणार वावरात. तुमच्यानं बी होईन काय? तुम्हाला नॉलेज बी आहे का शेतीमध्ये कसं पेरा लागते, काय पेरा लागते तर? पलकली काय म्हणत होती तू? मी करण पेरून घालून, आता म्हणतो माना नाही होणार. आता काय म्हणू मी आता? मी तर म्हटलं पहिलेच माना नाही होणार म्हणून. तूच म्हणत होती पेरून घेऊ तेवढंच आपल्याला पीक होईल. मग आता काऊन मागं हटून राहिली तू? नाही हो, एवढं नको टेन्शन घ्या बापा. ते ऑफिसचं 6 दिवस टेन्शन, एक दिवस आराम करायला बी तर पाहिजे. डोकं बी तर शांत झालं पाहिजे रविवारचं. इकडे अजून काम करायला नाही. राहू द्या. बाबाला सांगून द्या तुम्ही, आम्ही नाही पेरत म्हणा. आणि चला आपल्या तिथंच बरावं आपण. असं काय? अशी बोलतो आणि तशी बोलतो, डबल ढोलकीत आहे तू तर. नाही, मला आठवलं तसं. ऊन पाबरं किती तपून राहिली. सुखातली दुखात टाकाले का कोण जाईन म्हटलं. जरासं उभं नाही राहिलं होत उन्हीमध्ये. दिवसभर काम कसं करू आपण उन्हाळ्यामध्ये वावरात? म्हणून तुमच्यानं बी होईन काय? तुम्ही तर बिमारच पडान. मग इकडलंही जाईन ना तिकडलंही जाईन, तिकडे सुट्ट्या पडन. ते तर होणं आहेच. मी लहानपणाचं वावरात काम नाही केलो. आता एकाएकी वावरात जाईन तर ते तर होईनच. राहू द्या मग, कायले बापा, राहू द्या. आपण करायला जाऊ फायदा आणि होईन नुकसान. राहू द्या, एवढा लोभ करून बी कुठं जाता? अजून तर आपण दोघंच आहोत. राहू द्या, बसा चुपचाप. आता घरी आराम करा आता. राहू द्या. आता काय म्हणू मग बाबाले? आता नाही पेरत म्हणू काय? हो, नाही पेरत म्हणा. पण जे आपली जमीन आहे आपल्या हिशाची, ते मोकळी सोडा म्हणा. मोकळी राहू द्या म्हणा. आम्ही पेरत नाही, मोकळी राहू द्या. आणि मग ते आपलं आपण तेवढा कोट बांधून ठेवून देऊ. ते बस, आमच्या जमिनीला हातही नको लावू म्हणून. अशानं होईन का?
मग ते बाबा बाबा नाही मानणार अशा ना, पेराच म्हणते बाबा, जमीन मोकळी नाही राहू देत म्हणते. मग बंजर होते म्हणते ते जमीन मोकळी राहिल्यानं, तिथं जंगल बनते म्हणते, असे म्हणतेत बाबा आणि दादा बी. हो द्या म्हणा, नाही तर मग आमच्या नावी करून द्या, नाही तर मग आमची जमीन मोकळी राहू द्या, जंगल होऊ द्या, काही होय म्हणा, असं म्हणा. हेट काहीतरी बोलतं बाई ताडवानाची. मी नाही म्हणत तसा. पेरू दे दादाले पेरते तर. मी सांगून देतो बाबाले, मी नाही येत म्हणतो. तुम्ही दादाले म्हणतो पेरून घे दादा, तू म्हणतो. मदन दादानं तर म्हटलंच तू पेरून घे म्हणे. मी नाही पेरत म्हणे. मलाही म्हणे मदन दादा मान होत नाही म्हणे, तर होईन का म्हणे. मी ऐकलो नाही. मी बाबाले जोश मध्ये म्हणलो हो येतो. काहीतरी इथं असे बोलून राहिली तर बंजर जमीन. काही समजते का नाही समजत तुले काजल? एकदम हेच आहे तू तर मॅटवानाची. हा त्याच्या काठाकाठानं पेरण, तेवढंच नाही पेरणार काय? पेरू दे दादाले, पेरतील दादा बाबा बी. अहो ऐका तर आपले. हो ते म्हणतात तू आपलं आपलं. तुला पेराचं आहे तर तू माझ्या संग वावरत चाल. आणि दर शनिवारी इथं मला जर सुट्टी नसली तर तू स्वतः येत जा वावरात काम करत जा. तुला करायचं आहे तर तू चाल, नाही तर ती जमीन माई राहू दे. मला काही नाही पाहिजे, आणि काही करायचं नाही मला. मी एकटी माना नाही होईन बाबा. मग चुपचाप राह, नाही होईन तो. काय रे फडफड होऊन राहिली? असं म्हण तसं म्हण, कमी कथा इशाऱ्यावर नाचन का मी? पहिले म्हणतो अशी, मग म्हणतात अशी. हो बाबा, येईल राग आला. पहिलेच म्हणायला पाहिजे होतं मी का आम्ही पेरत नाही, पण आमची जमीन मोकळी ठेवा. काय करते बोटा आपल्या घरातच? अशा होईन काय बोटाची शेती पेरणं? असा पेरण का शेती? तोंड धुवाले जाईन घडी घडी घरात. चाल बाबा दादा, आता आता काय होय? अजून जातं का तोंड धुवाले? जाय अजून एक वेळेस तोंड धुवून. म्हणजे अशीच पेरणी करू आपण, तोंड धू नाही. अशीच होईल पेरणी आपली, तोंड धू. नाही बाबा, माना नाही होणार बाबा. ते शेतीचं पेरणी विरणी माना नाही होणार. नाही पेरत मी. नाही पाहिजे मला मोकळी जागाही नाही पाहिजे. मला मानावावर शेती करूनही नाही पाहिजे. नाही पाहिजे मध्ये दादा. बाबा पेरा तुम्ही, पेरा बा तुम्ही. ते तुमच्यानं झालं आणि तुमच्यानंच होईन बा. मी माझी नोकरी, मी खुश आहो बस. निघाली का हवा? आताच्या आता जमतेम बियाणेच घेवाले चाललो होतो. अजून तर आणलेही नाही का बियाणं. वावरात गेलोही नाही, धुऱ्यावरही पोचलो नाही. आताच्या आतात निघाली का हवा? ते तसंच होती राकेश, मला माहीतच होतो. हे 4 दिवसाचे चालणे होय म्हणून तर म्हटलं तुला चाल संग. झालं ना? झाली ना? निघली कधी खुशी? का पेराचं आहे चालतं संग? अजून विचार कर. नाही बाबा, नाही पेराचं आहे. मी लहानपणाचं वावरात काम नाही केलो. आता एकाएकी वावरात काम करायला येईन तर मी बिमार पडून जाईन. इकडचं नाही होईन आणि तिकडून मग ऑफिस मधून बी सुट्ट्या काढायला लागेल. इकडेही नुकसान तिकडेही नुकसान, नुकसानच नुकसान होईन बाबा. म्हणून राहू द्या. मी नादानी करून राहिलो होतो. मी चुकीचं वागलो बाबा. ठीक आहे, मला माफ करा. मी नावावर करून मागितलं. आता याच्या पुढे नाही मी असं बोलणार. ते तुम्हीच करा ते. दादानच होते बा. ते करा तुम्हीच. मी चाललो मग ऑफिसले आता. बरं झालं, चाल ठीक आहे. वेळ राहायचा तुले, तू चुकी कळली. खूप चांगलं झालं, वेळ निघून गेला असता. मग तुला समजलं असतं इकडले तिकडले नुकसान झालं असतं तर मग काही नाही करायला लागत होतं. बरं ठीक आहे, समजलं ना आता? ठीक आहे, तू काम पाहतो आणि आम्ही पाहतो शेती दोघं. आणि शेवटी बा राकेश, शेवटी हाय तुमचंच ते. तुमचंच आहे, कोणाचं नाही, तुमचंच आहे. एवढं लक्षात ठेव. हो बाबा ठीक आहे. मोहन चाल रे बुवा, आता बियाणे घेऊन लय उशीर झाला ह्या वेळेस. हो बाबा चला.